पोरांनो, स्क्रीनवर तुम्हाला एक सुपर हिरो दिसत असतील। या सुपर हिरोचं नाव आहे शुभांशु शुक्ला। काय नाव? शुभांशु शुक्ला। आणि हे शुभांशु शुक्ला आपल्या भारताचे सुपुत्र आहेत। अंतराळामध्ये म्हणजे अवकाशामध्ये म्हणजेच स्पेसमध्ये जाणारे दुसरे भारतीय आहेत। पहिले भारतीय कोण होते? स्पेसमध्ये जाणारे दुसरे भारतीय आहेत। स्पेसमध्ये अंतराळात जाणारा पहिला भारतीय आहे राकेश शर्मा। पहिल्यांदा पण 3 जण गेलेत ना? हां, ते पण दुसरे आहेत। ते इंडियाचे फक्त एक आहे, शुभांशु शुक्ला, स्पेसमध्ये जाणारे दुसरे भारतीय। आणि हे जे शुभांशु शुक्ला आहेत तर त्यांचा जन्म आहे पोरांनो लखनौ येथे झालेला आहे। जन्म त्यांचा लखनौ ही उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे। आपल्या भारतामध्ये जे काही 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यापैकी उत्तर प्रदेश हे राज्य मोठं आहे। लोकसंख्येमध्ये भारतामध्ये सर्वात मोठं राज्य कोणतं? तर ते आहे उत्तर प्रदेश। लोकसंख्येच्या बाबत उत्तर प्रदेशचा भारतामध्ये पहिला क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लोकसंख्येबाबत। उत्तर प्रदेश। तर या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे पोरांनो। 10 ऑक्टोबर 1985 रोजी यांचा जन्म झाला। आणि राकेश शर्मा स्पेसमध्ये कधी गेले माहिती आहे? 2 एप्रिल 1984 साली। म्हणजे त्यांनी स्पेसमध्ये गेल्याच्या दुसऱ्या वर्षीच यांचा जन्म झाला आहे ना। म्हणजे राकेश शर्मा ज्या वर्षी स्पेसमध्ये गेले त्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी कुणाचा जन्म झाला आहे? शुभांशु शुक्ला। आणि मग तुम्हाला स्पेसमध्ये म्हणजे आकाशात गेले त्या आपले विमान जिथं उडतात तिथं गेलेत का? त्याच्याही वरती गेलेत। आकाशामध्ये एक संस्था आहे पोरांनो, आंतरराष्ट्रीय, तिला म्हणतात आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था, ठीक आहे, किंवा अंतराळ स्थानक किंवा स्टेशन। इंटरनॅशनल, आय म्हणजे इंटरनॅशनल, एस म्हणजे स्पेस आणि एस म्हणजे स्टेशन। इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीवर आहे, पृथ्वीच्या वरती जे आकाशात आहे। पृथ्वीपासून 370 किलोमीटर अंतरावर आहे ते, 370 किलोमीटर उंचीवर आहे। 370 किलोमीटर उंचीवर काय आहे? हे ISS आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे। आणि 1998 मध्ये हे ह्या स्पेस स्टेशनची स्थापना केली। कशासाठी? तर पृथ्वीवरले ज्याही शास्त्रज्ञांना किंवा अंतराळवीरांना यायचं असेल ते येतील, तिथं काही दिवस थांबतील आणि संशोधन करतील। आता जे आपले शुभांशु शुक्ला गेलेत त्यांना लाडाने शुक्स म्हणतात, शुक्स। जसं तुमचं लाडाने नाव असतं ना काहीतरी घरी, तसं यांना लाडाने शुक्स म्हणतात त्यांच्या फील्डमध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये, एरोप्लेनच्या क्षेत्रामध्ये। तर हे शुक्स तिथं गेले तर 14 दिवस राहणार आहेत ते। किती दिवस? 14 दिवस। 14 दिवस जगामधील 60 वेगवेगळे प्रयोग करणार आहेत। प्रयोग किती? 60 प्रयोग करणार आहेत।
म्हणजे 60 संशोधन करणार आहेत. त्याच्यामधला एक संशोधन असं आहे की स्पेसमध्ये गेल्यानंतर जे लोक जातात तर त्यांची हाडं बारीक होतात, त्यांचे स्नायू बारीक होतात. स्नायू माहिती आहे ना, म्हणजे जे काही शरीर आहे ते बारीक होऊन जातं, त्यांचं आयुष्यमान कमी होतं. तर मग त्यांनी याबाबत अभ्यास करण्याचं ठरवलं की का होतात आणि याच्यावर उपाय करण्याचं ठरवलं त्यांनी. मग 14 दिवस त्याचा अभ्यास करणार आहे तिथे. 14 दिवस म्हणजे एकाच विषयाचा नाही, बाकीही विषय आहेत. जसं की शेवाल आहे, ते शेवाल तिथं जगतं, वरती पण शेवाल जगतं, शेवाल अलगी ते जगतं. ते कसं काय जगत असेल, असे वेगवेगळे काही दुसऱ्याही गोष्टी आहेत. 60 विषय आहेत, 60 विषय. सर काय जगतो म्हटलं तुम्ही? अलगी म्हणजे शेवाल. अलगी शेवाळ म्हणजे पाण्यामध्ये असतं ना हिरवं हिरवं, ते पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एक तुम्ही नदी नालं बघा, त्याच्यामध्ये हिरवं 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 दिसतं, ते शेवाळ म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अलगी. काय म्हणतात? अलगी. तर ते अलगी जगतं वरती. ते कसं काय जगत असेल याचं संशोधन ते करणार आहे. किती दिवस? 14 दिवस. पोरांनो, या आपल्या शुभांशु शुक्ला यांचं नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. शुभांशु शुक्लासोबत दुसरे 3 जण तिथे गेलेले आहेत. त्या ISS मध्ये एकूण 6च लोक राहू शकतात, म्हणजे 6च बेड आहेत तिथे. त्या ISS मध्ये ती म्हणजे काय आहे तिथं, तर एक असं घर बनवलं आहे त्यांनी, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. ते काय बनवलं तिथं? घर बनवलं आहे. आणि त्या घरामध्ये 6 कॉट आहेत. किती आहेत? 6. म्हणजे 6च संशोधक तिथं राहू शकतात. मग त्यांचं बाथरूम आहे, त्यांची जिम आहे, त्यांना झोपायला कॉट आहे, वाचण्यासाठी लायब्ररी आहे, प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा आहे. हे सगळं कुठं आहे? त्या ISS मध्ये, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आहे. आणि तिथं जास्तीत जास्त 6च लोक राहू शकतात. जगामधील 5 देशांनी हे बनवले, 5 देशांनी मिळून. त्याच्यामध्ये एक आहे USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्यानंतर कॅनडा या देशानं देखील मदत केली हे बनवण्यासाठी, त्यानंतर जपान, ठीक आहे, त्यानंतर आहे युरोपियन युनियन, आणि एक आहे देश, कोणता देश आहे शेवटचा? एक रशिया. या 5 देशांनी पोरांनो हे ISS बनवण्यासाठी मदत केलेली आहे. पण तिथं बसू किती लोक राहू शकतात? 6 लोक राहू शकतात. 6 लोक. आता म्हणजे तिथं काय त्यांचे पाय जमिनीवर टेकत नाहीत पोरांनो, अलगदच राहतात. त्यांची पाय तिथं टेकत नाहीत, त्यांना त्रासही होतो. हां, ते ग्रॅव्हिटीच आपल्याला शिकायची आहे, ठीक आहे. तर ते पाय असं अलगदच राहतात, अलगदच ते बोलू शकतात. स्पीकर वगैरे वगैरे सर्व आहे तिथे. अशी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. ही जे यंत्र आहे किंवा ती जी कुप्पी आहे, कशाची, जे काही घर आहे स्पेसमध्ये, तर ते घर 92 मिनिटमध्ये आपल्या पृथ्वीला, ही जी आपली पृथ्वी आहे या पृथ्वीला 92 मिनिटामध्ये एकदा फिरून येतं. 92 मिनिटामध्ये म्हणजे जवळपास दीड तासात. दीड तासामध्ये ते आपल्या पृथ्वीला फिरून येतं. आणि आपल्या पृथ्वीला सूर्याच्या भोवती फिरायला किती दिवस लागतात? 365. 365 दिवस लागतात आपल्या सूर्याला, सॉरी आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी. आणि आपल्या पृथ्वीभोवती चंद्राला फिरण्यासाठी 29.5 दिवस लागतात. आणि हा जो स्पेसमध्ये जे काही यंत्र बसवले त्याला फिरण्यासाठी किती तास लागतात? फक्त 92 मिनिट, म्हणजेच दीड तास. एवढ्या किती? आर्टिफिशियल सॅटेलाइट 1 सेकंदामध्ये ते 7.5 किलोमीटर इतकं अंतर कापते. म्हणजे आता मी बोललो एवढ्या, त्यानं 7.5 किलोमीटर अंतर कापलं 1 सेकंदात. 1 सेकंदामध्ये ते एवढं फास्ट फिरतं ते.
आणि एवढ्या फास्ट तेही फिरतात आणि तिथं राहून त्यांना ते काम करायचं आहे. आणि मग तिथं कोण कोण आहेत? पेगी व्हिटसन हे अमेरिकेचं आहेत. पेगी व्हिटसन ही महिला आहे. पेगी व्हिटसन एक आहे. पेगी व्हिटसन एक. दुसरी एक आहे टिबोर कापू. टिबोर कापू नाव आहे त्यांचं. त्यांच्यासोबत 4 जण आहेत ते. एक आहे पेगी व्हिटसन, दुसरा आहे टिबोर कापू आणि चौथा आहे स्लावोद उझान्स्की. स्लावोर उझान्स्की. सर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. स्लावोर उझान्स्की हे 3 लोक त्यांच्यासोबत आहेत आणि खूप छान त्यांनी, तुम्हाला वाटल्यास मी व्हिडिओ माझ्याकडे दाखवतो की त्यांनी म्हणजे ते रॉकेट लॉन्च झालेला आहे बघ. एक व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. इथं कुठे म्हटला होता. सर ब्लॅक दिसत नाही. राकेश शर्मा परत आला का? हो. 5, 4, दिसते का? हे व्हिडिओ दिसते का? 2, 1, ignition, and liftoff. The three nations, a new chapter in space takes flight. Godspeed AX4. 5, 4, 3, 2, 1, ignition, and liftoff. The three nations, a new chapter in space takes flight. ठीक आहे. बरं पोरांनो, आपला भारत आणखीन 7 लोकांना स्पेसमध्ये पाठवणार आहे 2027 मध्ये. किती लोकांना? 7 लोकांना आणखी. कधी? 2027 मध्ये. त्याला म्हणतात भारताचं गगनयान मिशन. गगनयान 2027 मध्ये एकूण 7 लोकांना पाठवायचे आपल्याला आकाशामध्ये अभ्यास करण्यासाठी. ते काय उगा फिरून येतात का रे? अभ्यास करायला जातात आणि तेवढं सोपं नाही आहे, त्रास होतो. हे जे शुभांशु शुक्ला आहेत ना, ते तुमच्यासारखेच असताना त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून IAS व्हायचं होतं. त्यांचं स्वप्न होतं त्यांच्या आईवडिलांचं, पण मात्र त्यांच्या एका मित्रांनी NDAचा फॉर्म आणला. NDA परीक्षा असते, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अकादमी. तर ही आहे पुण्याला. पुणे येथे आहे NDA. यांची परीक्षा दरवर्षी होते 10वी-12वी नंतर. 12वी नंतर तुम्हाला जर पायलट व्हायचं असेल, विमान चालवायचं असेल, विमान उडवायचं असेल, तुम्हाला वाटलं की मला पण पायलट व्हायचं आहे. पायलट म्हणजे काय? विमान चालक. तुम्हाला जर विमान चालक व्हायचं असेल तर NDAची परीक्षा द्यावी लागते. ही NDAची परीक्षा कोण घेतं? तर UPSC घेते. UPSC परीक्षा घेते ती NDAची. आणि त्या परीक्षेमध्ये काय असतं? तर त्या परीक्षेमध्ये पण असतं गणित म्हणजेच मॅथ, इंग्लिश, GK, मॅट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. इतकं हे 3-4 विषय असतात त्या परीक्षेमध्ये. आणि ही परीक्षा 2 याच्यामध्ये होते. एक पूर्व परीक्षा असते, एक साधी जनरल नॉलेज. नंतर ती एक असते लिहायची असते. 10वी-12वीच्या नंतर ही परीक्षा असते. तुम्हाला जर पायलट व्हायचं असेल तर ती परीक्षा द्यायची असते. मग त्यांच्या मित्रांनी एक फॉर्म आणला, त्याच्यासाठी आणला होता. पण त्याचं वय होतं थोडं जास्त. त्यांनी फॉर्म भरायला घेतला तर त्याला कळलं की अरे माझं तर वय जास्त आहे, मी बसू शकत नाही परीक्षेला.
मग या शुभांशूने म्हटलं की मला दे, बघू तो मी भरून. आणि त्याने ते फॉर्म भरला, तो पास झाला आणि त्यांनी मग पायलटची तयारी केली किंवा पायलट होण्यासाठीचं शिक्षण पूर्ण घेतलं, ट्रेनिंग पूर्ण घेतली आणि तो पायलट झाला. आपल्या एअरफोर्समध्ये आपली जे काही एअरफोर्स आहे, एअरफोर्स म्हणजे काय, आपलं हवाई दल आहे, त्याच्यामध्ये तो ग्रुप कॅप्टन आहे. भरपूर पगार आहे, काहीच विषय नाही आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर शांत न राहता त्याने काय केलं, आपली याच्यामध्ये आकाशात जाण्याची जी काही मोहीम असते त्या मोहिमेमध्ये तो भाग घेऊ लागला. आणि आकाशामध्ये 2000 तास तो आकाशामध्ये राहिलेला आहे. इतका त्याच्या पाठीमागं अनुभव आहे. आकाशात जाऊन राहिला आहे तो 2000 तास. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले जे शुभांशू शुक्ला आहेत यांच्याबद्दलची माहिती आहे. जी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यांच्याविषयी आपल्याला अत्यंत गर्व असला पाहिजे, त्यांचा अभिमान असला पाहिजे, आहे की नाही. अरे आकाशात जाणं सोपं आहे का, आपल्याला झाडावर बी जाता येत नाही. हे आकाशामध्ये जाऊन संशोधन करणार आहेत आपल्यासाठीच. त्या शुभांशू शुक्लाला आपल्या सर्वांतर्फे सॅल्यूट आहे. सब्जेक्ट लिहायचे सायन्स. आणि टॉपिक लिहायचे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय रे? गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशन पोरांनो, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय सांगतो? सर सब्जेक्ट सायन्स आहे, जीके मध्येच लिहायचं ना? यस. बघा, कोणत्याही दोन वस्तू एकमेकांकडे आकर्षित होणं याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. कोणत्याही दोन वस्तू एकमेकांकडे आकर्षित म्हणजे एकमेकांकडे येणं त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशन. जसं की मॅग्नेट वगैरे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण ग्रॅव्हिटेशन असतं. पोरांनो, ज्याच्यामध्ये जास्त ताकद असेल एखाद्याला आपल्याकडे घ्यायची त्याच्यामध्ये जास्त ग्रॅव्हिटेशन असतं. ज्याच्यामध्ये कमी असेल त्याच्यामध्ये कमी ग्रॅव्हिटेशन. समजा एखाद्यामध्ये एक कमी ताकदीचं आहे, एक जास्त ताकदीचं आहे. जास्त ताकदीवाल्याला जर ओढलं इकडं, समजा मध्ये घेतलं एक दोरीमध्ये, जास्त ताकदीवाल्याने इकडं ओढलं, समजायचं याच्यामध्ये जास्त ग्रॅव्हिटेशन म्हणजे जास्त ताकद पण आहे. कळतंय का? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? जे आकर्षित करण्याचं. आणि जर समजा दोघांची जर समान ताकद असेल तर ती दोरी काय होते? तिथेच राहते, तुटून जाते, तिथेच राहते समजा, किंवा तुटून पण जाते. ठीक आहे. तसं आपल्या या पृथ्वीवर जे काही वस्तू आहेत या सर्वांपेक्षा सर्वात जास्त ग्रॅव्हिटेशन आहे आपल्या अर्थमध्ये. कुणामध्ये आहे? अर्थमध्ये आहे. आपल्या पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटेशन जास्त आहे. आणि म्हणून ज्या वेळेस न्यूटन हे शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन हे 1642 ते 1727 हा त्यांचा कार्यकाळ आहे. आणि 1665 एका ठिकाणी ते झोपले होते. एका झाडाखाली थकून थोडं बसले होते. झाडाखाली बसल्या बसल्या ते ॲपलचं झाड होतं. थकले होते, थोडं बसले. शास्त्रज्ञ म्हणजे काय डोळे झाकून तुमच्यावर असं काहीच डोक्यात विचार न घेतं, त्याच्या डोक्यात विचार असतात काही ना काही डोक्यामध्ये कंटिन्यू विचार चालू असतात. तर मग असं बसले होते तर तेवढ्यात एक ॲपल त्याच्या झाडावरून खाली पडलं. एक पडलं, मग त्याने घेतलं, उचललं, खाल्लं. अरे वा म्हटलं, भूक लागली यार, बरं झालं. मग थोडं बरं वाटलं. आणखीन थोडं हवा आली, हवेनं आणखीन एक ॲपल पडलं खाली. मग आता यांनी घेतलं, खाल्लं नाही, आता खाल्लं होतं, दुसरं काही खावडलं, ठेवलं.
थोड्या वेळानं आणखीन एक ॲपल पडलं आणि मग या न्यूटन भाऊला प्रश्न पडला, अरे हे ॲपल खालीच का पडून राहिले, वरी पडायचे ना, वर जायचे ना, असेच वर जायचे ना, ते ॲपल खाली काय येत आहेत, अरे कुछ तो गडबड हे ॲपल खाली काय येत आहेत, हे वर काय नाही जात, झाडाचे असं वर पलीकडे जायचं ना, काय येत असतील, खालीच काय येत आहेत. दुसरं कोणी म्हणलं असतं त्याला, अरे भाऊ खाली येतात रे, येतात गप्प बस. पण ते शास्त्रज्ञ होते, ते न्यूटन होते, सर आयझॅक न्यूटन होते ते, आणि त्यांनी मात्र ते का खाली येतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत मला कळणार नाही हे झाडाला लागलेले सर्व फळं खालीच का पडतात, त्यानंतर त्यांनी एखादा बॉलवर टाकून बघितला चेंडू, तो पण खालीच येऊ लागला. अरे काय पण टाका आपण वर, ते खालीच येत आहे. त्यांना म्हटलं काहीतरी गडबड आहे, हे आपण जे थांबतो ना ह्या पृथ्वीवर किंवा आपण ह्या जमिनीवर, या जमिनीमध्येच काहीतरी गडबड आहे. मग त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केला पोरांनो, आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं 1665 साली की या पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटेशन आहे, या पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटी आहे, आणि ही ग्रॅव्हिटी सगळ्या पदार्थांपेक्षा जास्त आहे. ज्या पदार्थांमध्ये ग्रॅव्हिटी जास्त, तो पदार्थ दुसऱ्या पदार्थाला आपल्याकडे खेचून घेईल. मग पृथ्वीमध्ये जास्त आहे, वर तुम्ही काही टाका, अरे काही टाका, एखादा हत्ती उचलून टाका, तो खालीच येईल. तुम्ही काही टाका, तुम्हाला वाटलं की एखादा बॉल टाका, तो खालीच येईल, काहीही टाका, खालीच येणार आहे. कारण या सगळ्यांपेक्षा ग्रॅव्हिटी कोणामध्ये जास्त आहे. आणि तो तुम्ही हत्ती उचलला आणि टाकलावरी, तर तो हत्ती वर जायचाच प्रयत्न करेल बरं का, पण ही पृथ्वी मिळेल, चल ये खाली, बस झाला तुझा. हत्तीमध्ये जोपर्यंत ताकद होती, तुम्ही त्या ताकद लावून जेवढा वर फेकला तोपर्यंत हत्ती वर गेला. हां, पण त्याची ताकद संपली, मग तो वर याला फेकला, हा वर जात असताना हा पृथ्वी याला खाली पण खेचत होती. हां, खाली खेचत होती, पण याच्यामध्ये ताकद जास्त होती थोडी, मग तो ताकद जास्त असल्यामुळे थोडा वर जात होता. पण याची ताकद संपली की पृथ्वी चलिए खाली. अरे खतम हो गया तेरी ताकद, तू नीचे आ जा चल. मग तो हत्ती खाली आला. आणि मग सर हत्तीला वर कसं फेकायचं? अरे सांगतो बाबा, दुसरा डुप्लिकेट हाती घे वाटलंस तू खरोखर हाती थोडी घ्यायची. म्हणजे सांगायचं तात्पर्य, कोणतीही मोठी वस्तू जरी तुम्ही वरी फेकली, कोणती वरी फेकली, त्या वस्तूमध्ये जोपर्यंत ताकद आहे तुम्ही लावलेली, तोपर्यंत तो जाऊ शकेल. आणि मग पृथ्वी म्हणते किती वेळ जाणार, लांब जाय, तुझी किती ताकद आहे बघू, तू जायचं आहे, कुठवर जाशील, जा. आलास ना खाली, त्याला खालीच यावं लागेल. म्हणून तो जास्त. तर मग या बॉल मध्ये तेवढी जास्त ताकद नाही, बॉल मध्ये म्हणजे आपण ताकद लावतो, आपण ताकद लावून वर फेकतो, मग आपण त्या बॉलला ताकद दिली, या पृथ्वीपेक्षा थोडी जास्त दिली, म्हणून तो वर गेला. आणि मग तिथून तो परत खाली यायला लागला. आणि हे कुणाला कळलं पोरांनो, 1665ला 1665 सर आयझॅक न्यूटनला कळलं, आणि त्यांनी शोधून काढलं की या पृथ्वीमध्ये काय आहे पोरांनो, काय आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण आहे. आणि ते कशा पद्धतीनं आहे, काय त्याचं सूत्र आहे, हे सगळं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला पोरांनो. कोणत्याही दोन वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात. त्याचबरोबर मग काही दिवसानं असं सांगितलं की केपलर नावाचा एक आणखी एक शास्त्रज्ञ आला, आणि त्यांनी सांगितलं की जे काही सन आहे, सूर्यामध्ये काय आहे, जास्त ग्रॅव्हिटी आहे, आणि म्हणून सूर्याच्या भोवती हे बाकीचे ग्रह फिरतात. हे जे काही 1 2 3 किती आहे, 7 की 8, 1 2 3 4 5 6 6 7 8 आहेत. तर हे 8 लोक हे ग्रह फिरतात, ठीक आहे. तर हे या सूर्याच्या इथेच फिरतात, हे कारण यांची ताकद आहे ना, यांची या पृथ्वीची इथपर्यंत सीमित आहे, हे इकडे जाऊ शकत नाहीत. इथपर्यंत पृथ्वी इथपर्यंत इकडे जाते का, नाही जात. इथपर्यंत जर गेलं तर नाही जाणार, कारण त्यांची ताकद तिथपर्यंतच फिरण्याची आहे. आणि सूर्य देखील त्यांना तिथपर्यंतच घेऊ शकतो, जास्त तिथपर्यंत. हे पृथ्वी पण घेते. पृथ्वी काय करते, आता सूर्य वळतो त्यांच्याकडं, पृथ्वी पण वळते, नको पाहू मला, मी जळून जाईल तुझ्याजवळ आलो तर. सूर्य म्हणतो ये वळायचा प्रयत्न करतो, पण पृथ्वी काय म्हणते, नको मी नाही येणार.
जेवढी ताकद आहे तेवढं पृथ्वी पण या ठिकाणी जी आहे ही ऑर्बिट या ठिकाणी राहून ते काय करतात पोरांनो, फिरत राहतात. याच्यात बाहेर जात नाही. त्याच्या बाहेर गेला की संपला. याच्या बाहेर गेला होता एक म्हणजे आपली पृथ्वी प्लुटो गेला होता. प्लुटो याच्याने आपल्याला हे कळतं एक प्लुटो नावाचा द्वार्फ प्लॅनेट. प्लॅनेट होता, तो केला होता. त्याने इकडे तिकडे अरे चल म्हणलं तू काही ग्रह नाही आहेस. तो प्लॅनेट नाहीच आहे. तू असा नियम तोडला म्हणजे तू प्लॅनेट नाही आहेस. म्हणून या प्लुटोला बाहेर काढून टाकलं. तर हा प्लुटो आता काही प्लॅनेट नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे केपलरने सांगितलं पोरांनो. कोण सांगितलं? चुकीनेच गेला असेल ना तो. चुकीनं नाही. त्याच्यामध्ये असेल थोडी जास्त कमी जास्त काय ग्रॅव्हिटी कमी जास्त असेल. ग्रॅव्हिटीमुळंच होतं हे. ग्रॅव्हिटी कमी झाली तर तो त्याचा ऑर्बिट सोडेल. तो ग्रॅव्हिटी वाढली तर तो थोडं आणखी कमी झालं तर पुढे जाईल, सूर्याकडे जाईल. कमी आणि वाढली तर अलीकडे येईल. पण या आपल्या जे काही पृथ्वी आहे, मंगळ आहे, बुध आहे, हे जे काही आहेत, ज्युपिटर आहे, हे जे काही आपले प्लॅनेट आहेत त्यांची जी काही ग्रॅव्हिटी आहे पोरांनो, ग्रॅव्हिटेशन आहे त्यांच्यामध्ये ते विशिष्ट आहे. त्यामुळंच तिथं ते फिरत राहतात. आणि हे कोण सांगितलं? केपलरने सांगितलं. केपलरचा फर्स्ट लॉ. हां बोल बेटा. सर बलून वर कसं जातं मग? बलूनवर कसं जातो म्हणजे बलूनमध्ये आपण हवा भरतो किंवा आपण ताकद भरतो. हवा म्हणजे काय? ताकदच आहे ना. अरे हवा म्हणजे काय? ताकद आहे, एनर्जी आहे, ऊर्जा आहे. त्या ऊर्जा आपण जेवढी म्हणजे देऊ शकतो तिथपर्यंत जातं ते. त्याच्यावर जातं का? नाही जात. आपण त्याच्यामध्ये ताकद देतो म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या वर जाण्याची ताकद देतो तिथपर्यंत जातं ते. का वर जातं? किती लांब जातं का ते? जाऊ शकतो जास्त फुगे असले सर नाही जाणार. एक प्रकारचं बलून आहे, त्याला असं सोडलं ना हातातून तो एकदम वर जातो. एकदम वर जातो. जत्रेत बघितलं. बरोबर. पण त्याच्यामध्ये एनर्जी असते ना बेटा. एनर्जी असते. हां एनर्जी नाही सर, ते हातातून सुटलं ना डायरेक्ट वर जातं. ते दिसत पण नाही नंतर. हां त्याच्यात गॅस हवेमुळे होतं. हवेमुळं बरं. हवा जरी असेल ना, गॅस जरी असेल, हवा असेल, ही सगळी एनर्जी आहेत. हे सगळे फोर्स आहेत. ओके. एनर्जी म्हणजे काय आपण ढकलत नाही, तीच एनर्जी नाही, प्रत्येक एनर्जी आहे, ताकद आहे ती. त्याच्यामुळेच जातं ते. आपण त्या बलूनमध्ये हवा भरली म्हणजे एनर्जी भरली, ताकद दिली. आणि जो बलून आहे ना तर याच्याही पुढे म्हणजे 370 किलोमीटरवर आता आपलं काय म्हटलं सांगितलं मी तुम्हाला, ISS आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. पण त्याच्याही पुढं 400 किलोमीटरवर एक बलून गेलेला होता. तेही ताकद त्याच्यामध्ये भरलेली आहे. आता जो हे जे काही यंत्र आहे फाल्कन 9 नावाच्या यंत्रामधून आपले शुभांशु शुक्ला गेलेले आहेत. या यंत्रामध्येही या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पुढे जाण्याची ताकद भरलेली आहे. तितका फोर्स त्याच्यामध्ये भरलेला आहे. त्याच्यामुळेच तो काय केला? गुरुत्वाकर्षणाच्या पुढे गेला. नाहीतर मग ते ओढून घेतलं असतं लगेच. वरी तरंगण्याचं कारण काय? काही विशिष्ट अंतरानंतर म्हणजे एक 150-200 किलोमीटरच्या उंचीच्या नंतर तिथं ग्रॅव्हिटेशन राहत नाही. आता आपण ते पुढे पाहणारच आहोत. जसं जसं ऊन जाईल तसं तसं ग्रॅव्हिटेशन कमी होतं. आपल्या पृथ्वीच्या सेंटरला आपण पोटामध्ये गेलो, खाली खाली सेंटरला पृथ्वीच्या, तिथं देखील ग्रॅव्हिटेशन कमी होतं. ठीक आहे. हे आपण पाहणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल थोडं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. आता पुढे जे आहे ते आपण मास, ग्रॅव्हिटेशन, आणखी वेट, ह्या काही गोष्टी आहेत ते पाहणार आहोत. समजतंय का पोरांनो? हो सर. हो सर. निर्विका समजतंय का? आद्या समजत आहे का? हो सर. क्या है ग्रॅव्हिटेशन?
क्या है ग्रेविटेशन? गुरुत्वाकर्षण. काय आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कोणत्या पण वस्तूला ओढण्याची ताकद असते ते. एकमेकाकडं आकर्षण करण्याची, ओढण्याची म्हणू शकतो, आकर्षित करण्याची ताकद असते, त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणतात. एवढंच लक्ष सांगायचे. ठीक आहे. आणखी काय सांगता येईल ग्रॅव्हिटेशन बद्दल? मी सांगितलं तेच. कोण सांगते? व्हिडिओ ऑन करा. कोणत्याही वस्तूला आपण जेवढा एनर्जी लावून फेकेल वर तर तेवढाच वर जाईल आणि परत खाली येईल. हा, म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन. चला लिहा. माईक व्हिडिओ बंद करा. त्या लक्षात थोडं येईल. काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला आहेत बरं का, तुमच्या पुस्तकामध्ये आहे की नाही रे? कुणाकुणाच्या पुस्तकात? नाही सर. ग्रॅव्हिटेशन कंसामध्ये लिहा गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. लिहा ग्रॅव्हिटेशन इज द, खाली लिहायचे एरो करून, पुढे लिहिलं तरी चालते. GRAVITATION ग्रॅव्हिटेशन इज द. पुन्हा तुम्ही होमवर्क टाकला नाही रे? नेम गिवन टू द फोर्स झालं का? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आकर्षणाची ताकद बिटवीन एनी टू bodies of universe. विश्वातील, युनिवर्स म्हणजे काय? विश्व. विश्व ह्या विश्वामधील कोणत्याही दोन वस्तू, बॉडी म्हणजे काय? काही शरीर नाही, बॉडी म्हणजे वस्तू. कोणत्याही दोन वस्तू एकमेकाकडे आकर्षित करण्याची त्यांची जी ताकद असते त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणायचं. कळलं का? कोणत्याही दोन वस्तूंना एकमेकांकडे आकर्षित करण्याची जी ताकद असते त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणायचं. आणि असं त्याला आपल्याकडे खेचते का? हा, बॉडीजच्या नंतर काय होतं? बॉडीज ऑफ युनिवर्स. ऑफ युनिवर्स. दुसरा एरो करून लिहा. इट वॉज. इट वॉज म्हणजे कशाला? इट म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड. कोण डिस्कवर्ड केले हे? सर आयझॅक न्यूटन. क्या बात है. इट वॉज डिस्कवर्ड आयझॅक न्यूटन बाय न्यूटन. लय आगाव होता रे न्यूटन. लय शोध लावला बरं का. या न्यूटननी खूप शोध लावले पोरांनो. ते शोध त्या ऍपलमुळेच लागले तर. ॲपलमुळं एकच लागला ग्रॅव्हिटेशनचा.
ग्रॅव्हिटेशनचे ॲपल, बाकीचे तेच ते वेगळे. ग्रॅव्हिटेशनचंही लागलं नसतं तर तो ऍपल खाली पडला सर याने खूप सारे लॉज बनवलेत ना. हा लॉ पण आहेत. इट वॉज डिस्कवर्ड बाय न्यूटन इन द इयर कधी 1665. 1665. आता हे ॲपल खाली पडल्यामुळं म्हणून ही काही मी काय तुम्हाला लिहून देत नाही, चालते ना? ते लक्षात राहील ना हो तुम्हाला? सर. का लिहून हो, द्यायची सर. गरज आहे? नाही हा. नाही सर. दुसरं एक ॲरो करून लिहा. Kepler discovered हा केपलर शास्त्रज्ञ आहे, त्याने काय शोधलंय? केपलर डिस्कवर्ड ऑर्बिट ऑफ सन. प्लॅनेट. म्हणजे जे काही ऑर्बिट आहे कशाचं? प्लॅनेटचं. त्यांचं जी काही कक्षा आहे ती कक्षा कशामुळे तयार झाली? ऑर्बिट कशामुळे तयार झाले? ते ग्रॅव्हिटेशनमुळं, आहे की नाही रे? ग्रॅव्हिटेशनमुळे तयार झालं ना. त्याच्या बाहेर गेलं त्याला आउट केलं, त्या ऑर्बिटच्या बाहेर गेलं त्याला आउट केलं की नाही? प्लुटो जायचा प्रयत्न केला, प्लुटोला आउट करून टाकलं. हा बाउंड्रीला क्रॉसच करायचं नाही. यस. आता असे 8च आहेत शोधलेले, आणखीन असू शकतात प्लॅनेट. दुसरा ॲरो सर अजून खूप सारे प्लॅनेट आपल्या सोलर सिस्टीममध्ये 8 आहेत. हो सर. अशा सोलर सिस्टीम अनेक आहेत. एकच सोलर सिस्टीम आहे का? नाही. अशा भरपूर आहेत. आपण ज्या सोलर सिस्टीममध्ये राहतो ती एक आहे. ती एकच आहे का? युनिवर्समध्ये अनेक आहेत. म्हणजे कसं? आता हे एक आपली एक झाली सर सोलर. प्लुटोच्या पुढे पण खूप सारे डॉट्स प्लॅनेट बाहेर आहेत. निघायला कसं करायचं? आपली एक नाही, कशाला निघायचं बाहेर? ही आपली एक सोलर सिस्टीम आहे. ह्या युनिवर्समध्ये तशी एकच आहे का सोलर सिस्टीम? नाही, भरपूर आहे तशी. ही एक झाली. इकडे एक असू शकेल, तिथं दुसरे लोक राहत असतील, राहत नसतील, आपल्याला काय माहिती आहे का? आणखी शोध चालू असेल. शोध चालू आहे. तिकडे एक असू शकते त्यांची, ते बी माणसं असतील, तेही बोलत, त्यांची भाषा वेगळी असेल, त्यांचं कसं कसं असेल माहीत नाही, पण आहे. पण तिथं माणसं आहेत की नाही हे माहीत नाही. पण सोलर सिस्टीम वेगवेगळे आहेत. आपली एक सोलर सिस्टीम आहे, आणखीन वेगवेगळे आहेत. येते का लक्षात? आपली एक पृथ्वी आहे, हे ज्युपिटरची आहे, मार्सची आहे, मर्क्युरीची आहे, सॅटर्नची आहे. त्यांची पण एक आपल्यासारखी म्हणजे पृथ्वीसारखं तिथं पण जीवन नाही, मात्र लाईफ फक्त कुठं आहे? आपल्या पृथ्वीवर आहे. तर एक थोडं मराठीमध्ये माहिती लिहून घ्या. म्हणजे ऑक्सिजन फक्त आपल्या याच्यामध्ये, आपल्या पृथ्वीवरती. येस. बाकीच्या प्लॅनेटवर जर आपण गेलो आपल्याला ऑक्सिजन भेटणार नाही. दुसरा ॲरो करा. एक्सलेरेशन, ACCELERA, acceleration due to gravity. हे ॲक्सिलरेशन म्हणजे काय बघा? ह्या ॲक्सिलरेशनला म्हणायचं त्वरण. काय म्हणायचं? त्वरण.
लिहा इथे एक्सलेरेशन खाली लिहा इज इक्वल टू करा त्वरण. ॲक्सिलरेशन म्हणजे काय त्वरण आणि पुढं परत इज इक्वल टू करून लिहा. त्वरण म्हणजे काय तर जो आपली स्पीड असते ना स्पीडमध्ये कमी जास्तपणा येतो की नाही का. आपली स्पीड 40 राहते का कधी 15 पण होते कधी 30 पण होते 40ची 45 होते 35 होते की नाही अरे होते की नाही. हो सर. इज इक्वल टूच्या पुढे काय लिहायचं तुम्हाला सांगतो. एक्सलरेशन म्हणजे काय. एक्सलरेशन म्हणजे काय तर जी आपली स्पीड आहे त्या स्पीडमध्ये जे काही कमी जास्तपणा होतो. आता गाडी जर म्हटलं 100च्या स्पीडनं झाली तर 100च्या स्पीडनं जाईल का सारखी नाही. कधी कमी जास्त होईल ना. म्हणजे काही कमी होते किंवा जास्त होते त्याला काय म्हणायचं एक्सलरेशन. खरं तर 60च्या पुढे चालायची नाही असं नियम काढला. येस 60च्या पुढे नाही चालायची पण कधी आपण 50 नाही चालवतो. हां ठीक आहे त्याला काय म्हणायचं एक्सलरेशन. मग लिहा त्वरण म्हणजे काय स्पीड म्हणजे काय वेग. स्पीडमधील बदल स्पीडमधील कमी जास्तपणा म्हणजेच काय रे एक्सलरेशन. राहील का लक्षात. मग आता आपल्याला हे झालं आपल्या स्पीडचं कोणत्या गाडीचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं. पण पृथ्वीचं एक्सलरेशन आता आपल्याला पाहिजे माहीत करायचे. पृथ्वीमध्ये पण एक्सलरेशन आहे. आता एखादी वस्तू वर गेली ती एका स्पीडनं खाली येणार आहे का तिची आधी कशी होणार आहे कमी 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 मग जास्त होणार आहे. नाही कमी मग जास्त 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 मग खाली जास्त होणार आहे. वरतून येताना एक दगड टाकला तर तो आता बॅट्समन आहे त्याने असं मोठ्या वरती मारलाय. हां तर पहिले जाताना एकदम फार जातो नंतर वरती जिथं जायचंय तिथून असं थांबतो मग तिथून हळूहळू येतो. हळू नाही एकदा तिथून हळू येत मग थोडी स्पीड वाढते त्याची वाढते ना. पृथ्वीकडे येताना वाढते. यालाच काय म्हणायचं पोरांनो एक्सलरेशन ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी. जसं हळूहळू झालं ठीक आहे फास्ट होते मग फिल्टर. त्यालाच काय म्हणायचं पृथ्वीची एक्सलरेशन पृथ्वीचं एक्सलरेशन म्हणायचे. ठीक आहे तर लिहा आता पुढे खाली एक ॲरो करून लिहा. खाली लिहिलं तुम्ही लिहा उंचावरून पोरांनो समजाले की नाही रे का कोणाकोणाच्या डोक्यावर चालेल खरं सांगा बरं. उंचावरून खाली निर्विकाला समजत नाही आहे मला वाटलं. उंचावरून खाली जमिनीकडे काही समजलं नाही तर टेन्शन घेऊ नका पोरांनो. आज ना उद्या समजून जाईल तेवढं काय त्यात. आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर तुम्ही 12वीला गेल्यावर. उंचावरून खाली जमिनीकडे येणाऱ्या वस्तूमध्ये जे एक्सलरेशन असते ACCE उंचावरून खाली जमिनीकडे येणाऱ्या वस्तूमध्ये जे एक्सलरेशन असते. एक्सलरेशन म्हणजे आता उंचावरून खाली जमिनीकडे जो काही दगड यालाय किंवा बॉल यालाय का ॲपल यालाय त्याच्यामध्ये बदल व्हायला की नाही पोरांनो का 10च्या स्पीडने यालाय ते कमी जास्त होतं. तो तुम्हाला आता आहे खाली येताना वाढतो की नाही रे त्याला काय म्हणायचं एक्सलरेशन. उंचावरून खाली जमिनीकडे येणाऱ्या वस्तूमध्ये जे एक्सलरेशन असते त्यालाच काय म्हणायचं पोरांनो त्यालाच म्हणायचे ग्रॅव्हिटी एक्सलरेशन. त्यालाच काय लिहिलं तुम्ही एक्सलरेशन असते त्यालाच ग्रॅव्हिटी एक्सलरेशन म्हणायचं.
ग्रॅव्हिटी GRAVITY ग्रॅव्हिटी ॲक्सलरेशन म्हणायचं. म्हणतात. आता ग्रॅव्हिटी ॲक्सलरेशन कशाला म्हणतात मला तुम्ही कोणीही सांगू शकाल. आता सांगा की नाही? हो सर. एरो करून लिहा. सर ग्रॅव्हिटी ऍक्सिलरेशनच्या पुढं म्हणतात. ग्रॅव्हिटी ॲक्सलरेशन GRAVITY ग्रॅव्हिटी ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनची स्पेलिंग कोणाकोणाला पाठ झाली? मला सर मला Gravity acceleration is denoted by G, small g लिहायचा आणि ह्या G ला हायलाइट करायचं. G 9 म्हणसाल त्याला, नाही तर G लिहा. G काही जण याला 9 म्हणतील निर्विकासारखी. त्या पुढे लिहू का मग जी नीट आपला मोठा कॅपिटल? मोठा कॅपिटल नाही लिहायचा, स्मॉलच लिहायचं. नाही त्याच्या पुढे इज इक्वल टू करून हा याला जी म्हणता येईल ना, म्हणजे तो 9 दिसेल तर कळायला पाहिजे आम्हाला जी आहे. जी तुम्हाला जी चांगला लिहा ना, तुम्हाला समजायसारखा जी असा लिहा ना. ओके. ग्रॅव्हिटी ॲक्सलरेशन कशाने दाखवतात? कुठल्या अक्षराने दाखवतात? जी. कोणता जी? स्मॉल जी. स्मॉल लेटरचा जी. स्मॉल लेटरचा जी. जी फॉर ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. मग पोरांनो, या जी ची किंमत आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. ही आपली पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी आहे आपली. ही पृथ्वी अशी आहे का रे? सर ओव्हल टाइप आहे. हो, अंड्यासारखी आहे ती. तर आपली पृथ्वी ना पोरांनो त्याला शिकलो आम्ही, अशी आहे. हे इथे चपटी आहे. हे चपटी असणाऱ्याला काय म्हणतात? इकडून पण चपटी आहे दोन्ही साईडला. म्हणजे पोलवर, म्हणजे नॉर्थ पोल आणि अरे त्या अशा अक्षवृत्त रेषा, रेखावृत्त रेषा, नॉर्थ पोल आणि ह्या साऊथ पोल. हा साऊथ पोल आहे. म्हणजे साऊथ पोल म्हणजे काय? दक्षिण ध्रुव आहे. हा साऊथ पोल आहे, यस पोल. आणि हा यन पोल म्हणजेच काय रे? उत्तर, नॉर्थ पोल. इथे नाही, चपटी आहे. ही चपटी कशी आहे इथे? आणि ते सर एवढी पण चपटी नाही. एवढी नाही, पण थोडी आहे. आता बरोबर आहे तुझं म्हणणं. एवढी नाही आहे. केवढी आहे ती? ते जीपीएस करण्यासाठी काही तर राहतं. केवढी चपटी आहे ती? सर अंड्यासारखी आहे. सेम अंड्यासारखी आहे. मला ती काढता नाही येणार, पण ही अशी एवढी चपटी आहे. बरोबर ना? अशी तर आहे. हां, अशी आहे आपली पृथ्वी. आपली पृथ्वी काय पूर्ण गोल नाही आहे. ओके. हां, आणि याला जिऑड म्हणजे जिऑड याला एक नाव आहे, जिऑड. आणि हे अशी सार याला GPS चपटी असते त्याला. वगैरे राहते ना, ते लोकेशन बघण्यासाठी ते अक्षवृत्त रेषा, लॅटिट्यूड. अक्षवृत्त रेषा, यस अजून रेखावृत्त रेषा, Yes. डायरेक्शन साठी हे करतात. यस एकदम बरोबर आहे. रेखावृत्त पुस्तकामध्ये सर्व आहे, ते वाचत राहायचं. उभं रेषा. पोरांनो, आता ही इथे चपटी असल्यामुळे या ठिकाणी जर आपण जीचं मूल्य बघितलं, जीचं जे काही किंमत आहे, जीची किंमत ही प्रत्येक ठिकाणी थोडी वेगळी आहे. ती वेगळी असण्याचं कारण पण वेगवेगळे आहेत. हां, हाईटच्या ठिकाणी जीचं मूल्य जर बघितलं आपण तर ते कसं असतं? जास्त असतं. जसं जसं आपण उंच जाऊ तसं परत कमी कमी होत जातं हाईटचं मूल्य. म्हणजे आता समजा 9 डेसिमल, ठीक आहे, 9.8 अशी आपली मीटर.
नाही लिहायचं नाही. यस 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 असंच काढायचं तुम्हाला. मीटर पर सेकंद स्क्वेअर हे आता सर्वांनी धरलेलं आहे. समजा हे जीचं मूल्य, हे जीचं जी का व्हॅल्यू आहे ना पोरांनो, ही पकडलेली आहे. किती रे? 9.8 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. ठीक आहे, ही एवढी पकडलेली आहे. मग आता तुम्ही जर हाईट उंचीवर गेलो, माउंट एव्हरेस्टवर गेलो, आता हे कुठली आहे? ही आपली पृथ्वी याच्यावरली सपाट भागावरली. ठीक आहे, सरासरी ही आहे. जर आपण उंचावर गेलो, उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्टवर गेलो, आता माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 8,848 मीटर एवढं उंच आहे ते. 8 किलोमीटर म्हणजे 8, 8.5, 9 किलोमीटरच्या जवळजवळ आहे. तर तिथंच तेवढ्यात जर गेलो तर उंची म्हणजे त्याचं जीचं मूल्य जे आहे, व्हॅल्यू आहे, ती कमी होते. आणखी वरी गेलो आणखी कमी होते. आणि तिकडे हवा पण कळते का? आणि तिथे एअर पण कमी. जसं जसं आपण वर जाऊ तसं कमी होतं. जसं उदाहरणार्थ आपलं जे आता यान आहे, जे आपलं आता शुभांशु शुक्ला गेले तर 370 किलोमीटर उंचीवर आहे इथून आपल्या आपल्या या सरफेसहून. तर तिथं किती आहे माहिती आहे का? 9.7 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर एवढं आहे. म्हणजे कमी झालं की नाही? उंचीनुसार ते कमी होत राहतं पोरांनो. कळतं आहे? ठीक आहे, लिहा इथे, लिहा ॲरो करून लिहा, काही नाही. ते वृत्तगाळी राहते ना बाबा, ही वृत्तगाळी. हां पृथ्वीला. यस यस, हे वेगळं आहे. आपला इकडे दुसरं चाललंय थोडं, त्याचं नंतर बघू आपण, ते पण घेऊया. काही एका दिवशी घेऊ ते. आपला आज ग्रॅव्हिटी आहे चालू, ग्रॅव्हिटीकडे लक्ष द्या. ते ठेवून दे भाऊ ते पुस्तक नको काढू. इथे लिहा ग्रॅव्हिटी, व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी लिहा. व्हॅल्यू ऑफ gravity acceleration on surface म्हणजे काय? आपला जमिनीचा पृष्ठभाग. किती आहे तिथे? किती आहे रे? मी आता सांगितलं 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही एवढं लिहून घ्यायची, पाठच राहू दे तेवढा. म्हणजे पृथ्वीवर एवढं आहे, याला हायलाईट करायचं. हे कुठं? सरफेसवर. दुसरं लिहा, दुसरं ॲरो करून लिहा. ग्रॅव्हिटी, व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू सर एम आणि स्लॅशच्या पुढे काय? एम स्लॅशच्या पुढे यस स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी एक्सलरेशन. परत लिहायचंय? परत ऑन ISS म्हणजे काय रे? याला नाव पूर्ण लिहून घ्या. काय नाव तुझं? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. लिहा. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आपले शुभांशु भाऊ गेले तिथे. कुणाला जायचंय का? इज 8.7.
एम सर तुम्ही 9.7 म्हणालता. 9.7 म्हटलं. हो सर. हां नाही 9.7 नाही आहे. 9.7 जे आहे ना ते तुमचा बलून आहे की नाही, बलून गेला होता तुम्हाला, बलूनचं दिलं होतं ते आहे. तर याचं आहे 8.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहायचं. स्टेशनच्या पुढे काय होतं? झालं मीटर इज 8.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर. 8 पॉईंट याला पण हायलाईट करा आणि ISS ला पण हायलाईट करा. ठीक आहे. आणखीन एक लिहा ॲरो करून. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ऑन पोल. पोल म्हणजे कोणता? आपला तुमच्या लाईटीचा पोल का? खांब. अरे बाबा तो नाही रे, तो ध्रुव पृथ्वीचा पोल. नॉर्थ पोल, नॉर्थ पोल, साऊथ पोल. तो पोल म्हणजे खांब म्हणतो. पोल नाही, तो लाईटीचा खांब नाही, तो ध्रुव. ओके. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ऑन पोल इज किती आहे रे तिथे? 9.83 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग हे साऊथला पण आहे. हे पोल करा, इथं पोलला हायलाईट करा आणि साऊथला पण हायलाईट, याला पण हायलाईट करा. 9. सर जास्त झालं का हे? जास्त आहे, पोलवर जास्त आहे. आपला इक्वेटर आहे बघा पोरांनो. हे जे आहे ना पृथ्वी, तुम्हाला सांगितलं मी, ही पृथ्वी आहे आपली. या पृथ्वीमध्ये हा जो आहे ना, हा मध्ये गेलेला, मधून गेलेला जी रेषा आहे त्याला इक्वेटर म्हणायचं. काय म्हणायचं? अरे काय म्हणायचं याला? इक्वेटर. स्वेटर नाही, इक्वेटर. इक्वेटरच ना. स्वेटर, इक्वेटरच बोलतो. काय बोला? इक्वेटर बोललो ना. ठीक आहे, त्याला इक्वेटर बोलायचं. आणि हे इक्वेटरला पोरांनो तिथे किती आहे माहिती आहे का? इथे हे इथं नॉर्थ पोल सांगितलं मी तुम्हाला, आणि इथे हे साऊथ पोल. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला 9.83 आहे. इथं पण 9.83 आहे. इथे आहे 9.78 आहे. इक्वेटरला किती आहे? 9.78. राहील का लक्षात तुमच्या? वाटल्यास तुम्ही इथं लिहून घ्या. हे झाल्यावर लिहा एक ॲरो करा, लिहा व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ऑन इक्वेटर, म्हणजे विषुवर्त मराठीमध्ये. विषुवर्त इज 9.78 इज किती आहे? 9.78 मीटर पर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे म्हणायचंच बरं का, नाहीतर मग पृथ्वीला वाईट वाटते. पृथ्वी रुजते आपल्यावर. मग
हायलाईट करायचं त्याला, हायलाईट करायचं भाऊ त्याला, स्वेटरवाल्या. बरं, पोरांनो, आपली ही पृथ्वी आहे. हां ठीक आहे, काढू ना पृथ्वी. तर पृथ्वी अशी चालेल ना भाऊ? नाही सर. नाही चालणार अशी पण? सर त्याची विड्थ कमी आहे. विड्थ कमी आहे, बरं ठीक आहे, असू दे अशी. आता ह्या पृथ्वीचा पोरांनो सेंटर कुठेतरी एक असणार आहे, सेंटर. हां, एक खाली आणि एक वरी. हां, एक खाली आणि एक वरी. ह्या पृथ्वीचा एक सेंटर असतो, सेंटर, केंद्र असतं. हां ठीक आहे. तर त्या पृथ्वीच्या सेंटरवर ना ग्रॅव्हिटी किती असते माहिती आहे? 0 असते. 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर. 0 असते, 0 म्हणजे तिथं ग्रॅव्हिटी नसते. तसंच वर पण सांगितलं मी तुम्हाला, अशी एक विशिष्ट त्या ठिकाणच्या वर ग्रॅव्हिटी नसते. कळते का तुम्हाला? जसं आता हे पाऊसही पडतो पोरांनो, ते कशामुळे पडतो रे? ग्रॅव्हिटीमुळेच पडतो ना. नाहीतर पाऊस वर गेला असता, वर आणि कुठं दुसरीकडे जाऊन पडला असता, आपल्याकडून ग्रॅव्हिटी नसती तर. हां, वर नाही, हवेतच राहिला असता. हवेत राहिला असता किंवा आणि कुठं तर दुसरीकडली ग्रॅव्हिटी असते त्यांनी शोषून घेतला असता, तिकडं पडला असता. ढग आहे ना आपलं खाली आले असते, वरती असं पाऊस टाकलं असते. ठीक आहे, हवेत तरंगत राहिले असते किंवा आणखी दुसऱ्या ग्रॅव्हिटी कुठं असत तर तिकडं जाऊन पडला असता. पण आपल्या पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटी आहे म्हणून ते आपल्याला पाणी खाली खेचून घेतात, आहे ना, ते पण आहे. बरं ठीक आहे, मी काय सांगत होतो? हां, लिहा, आणखी एक एरो करून लिहा. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी. कोणाला कोणाला भूक लागली रे? ॲक्सलरेशन. सर मला ॲक्सलरेशन ऑन सेंटर ऑफ अर्थ इज 0. नुसतं 0 लिहिलं तरी चालते. 0च्या पुढे पर सेकंद लिहिलं नाही तरी चालेल. 0 मीटर पर सेकंद. 0 लिहिलं तरी चालेल नुसतं. इथं लिहायचं आहे सेंटर ऑफ अर्थ. कळतंय का? सर मला मीटर स्क्वेअर कळलं नाही. मीटर पर सेकंद कळलं नाही? मीटर पर सेकंद कळलं नाही? यम हो सर. स्क्वेअर. मीटर म्हणजे यम म्हणजे मीटर, हां, आणि सेकंद स्क्वेअर सेकंद म्हणजे सेकंद, एस म्हणजे सेकंद. अंतर भागिले. नाही सर, ते कशासाठी दिले ते नाही कळलं. कशासाठी दिलं ते कळलं नाही. या ॲक्सलरेशनचं जे काही फॉर्म्युला आहे बेटा, ते फॉर्म्युला मी तुम्हाला खरं तर काढून दाखवणार होतो, पण मग त्याला थोडं तुम्हाला समजणार नाही किंवा मग जास्ती लागेल. या मीटर पर सेकंदचा जो फॉर्म्युला आहे किंवा ग्रॅव्हिटीचा ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे, इथून एफ पासून सुरुवात होतो. एफ म्हणजे फोर्स इज इक्वल टू, आणि इथं ग्रॅव्हिटी मास 1, ठीक आहे, किंवा आणि मास 2 डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर.
हां, आणि पुढं काय करायचं आहे ते यांचं मल्टिपल करायचं आहे, एफ आरचा स्क्वेअर इज इक्वल टू, हे असं केल्याच्यानंतर ते आपल्याला भेटतं मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये दाखवतो. किंवा असंही म्हणू शकतो की जे एखादी वस्तू खाली येत असताना किंवा आपण जे मोजतो ना, तर किती मीटर किती वेळामध्ये आलेलं आहे, म्हणजे किती अंतर किती वेळामध्ये कापलेलं आहे, तरच आपल्याला फरक कळेल ना. ॲक्सलरेशन म्हणजे काय, तर वेगामधला फरक, बरोबर की नाही. मग हे मीटर आणि वेळ आणि अंतर दाखवलं तरच आपल्याला कळणार आहे ना त्यांच्यामध्ये कितीचा फरक आलेला आहे ते. म्हणून हे मीटर पर सेकंद लिहितात. समजता है कुछ कुछ? हो सर. कुछ कुछ समजता है क्या, ज़्यादा नहीं तो नहीं. का तर मी काय म्हणलं तुम्हाला, त्वरण जे आहे किंवा ॲक्सलरेशन जे आहे तर ते स्पीडमधलं डिफरन्स आहे. स्पीडमधला डिफरन्स कधी कळणार आहे, अंतर किती कापलं एका, म्हणजे आता उदाहरणार्थ एक सायकल आहे, हां एक सायकल आहे, तर ती पहिल्या 5 मिनटामध्ये, पहिल्या 5 मिनटामध्ये ती आपण म्हणूया 1 किलोमीटर जाते. दुसऱ्या 5 मिनटामध्ये म्हणजे 10 मिनटामध्ये ती 2 किलोमीटर जाते. हां, तिसऱ्या 5 मिनटामध्ये ती किती जाईल, 3. किंवा तिची स्पीड आणखी जर वाढली, आता इथं किती व्हायला पाहिजे, इथे 4 व्हायला पाहिजे की नाही. तर तिची स्पीड जर वाढली तर या दोघांमध्ये डिफरन्स किती आला, 2चा. इथे 1चा होता, 1चा होता. मग याला काय म्हणायचं, ॲक्सलरेशन म्हणायचं. इथं 4 ना, कुठे 4, इथं बरोबर, इथं 4 यायला पाहिजे ना, इथं 4 यायला पाहिजे. पण इथं स्पीड वाढली ह्या सायकलची, ह्या मिनटाला, ह्या 15 मिनटामधून ह्या पुढच्या 5 मिनटामध्ये तिनं स्पीड वाढवली. अरे बरोबर आहे का, हां बरोबर आहे का. मग 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर, तरी डायरेक्ट 2 किलोमीटर जास्त अंतर कापलं तिनं. मग हे काय डिफरन्स जे आहे ना त्याला ॲक्सलरेशन म्हणायचं पोरांनो. आणि हे काढण्यासाठी आपल्याला ते अंतर पण माहीत पाहिजे आणि वेळ पण माहीत पाहिजे. अरे बरोबर आहे की नाही. अंतर इथं 2 किलोमीटर जास्त कापलं आहे आणि इथं वेळ किती आहे, 5 मिनटामध्येच. इथंच 5 मिनटामध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे, 5 मिनटामध्ये 1 किलोमीटरचंच आहे. पण इथं 5 मिनटामध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे. हे डिफरन्स वाढला की नाही. मग हे डिफरन्स माहीत कधी झाला माहीत आपल्याला, ज्यावेळेस अंतर म्हणजेच डिस्टन्स आणि त्याची व्हेलोसिटी किंवा त्यांचा वेग माहीत झाल्याच्या नंतर. समज रे हो क्या. हो सर. म्हणून ते एम पर स्क्वेअर लिहितात, स्क्वेअर लिहितात. बरं, 2-3 फॅक्ट लिहा आणि आपण थांबूया. जे तुम्हाला माहीत आहे तेच फॅक्ट आहेत, काही लिहा. वेव जे आहेत, वेव म्हणजे लाटा जे आहेत, लाटा माहिती आहेत ना, लहर, या सूर्य आणि चंद्र यांच्या ग्रॅव्हिटीमुळे निर्माण होतात. जे जास्त ग्रॅव्हिटी असल्यावर मोठमोठे लाटा येतील. त्यानंतर आपला जो मून आहे, ना, मून दररोज चंद्राच्या पुढे काय, चंद्र यांच्या ग्रॅव्हिटीमुळे निर्माण होतात. मून दररोज
मून दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. मून दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. पण मून तर आकाशातच राहतो ना, ते सूर्याच्या प्रकाशामुळे दिसत नाही. हा, पण आता मून आपल्याला कधी दिसतो? मून आपल्याला दिवसा दिसतो का रात्री? रात्री. रात्री दिसतो. समजा आज, कारण तो सूर्य आहे ना दुसऱ्या देशांच्या समजा ह्याच्यात असतो. आज आता सूर्य 6 वाजता गेला, त्याचा सूर्यास्त झाला. किती वाजता? सनसेट 6 वाजता. हां, आणि इकडं मग आपला चंद्र आपल्याला लगेच दिसायला लागतो. दिसतो की नाही? समजा आज जर दिसला असेल तो 6 वाजता, किती वाजता? 6 वाजता कंप्लीट. तर तो उद्या आहे ना 6:50 दिसेल, आणि त्याच्यानंतर 7:40 कळते का? म्हणजे 50 मिनिटं तो उशिरा उठतो. असा आळशी 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 होत जातो तो. सर नंतर 8:30 होतं. पाऊण तास तर धरूनच. हा, काय नंतर 8:30 पण होतं का? हो, वेळाशी 9:30 पण. 9:30 पण. मग नंतर 12, 1. मग असं करत करत 15 दिवसाला आपल्याला काय होतं? ते अंधारी रात्र येते, त्याला आपण अमावस्या म्हणतो. परत मग तो लवकर उगवायला लागतो. परत आपण त्याला काय, कोणती रात्र म्हणतो? पौर्णिमेची. बरोबर आहे का? तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणखी दुसरं एक फॅक्ट लक्षात ठेवायचे. दररोज 50 मिनिटं उशिरा आपला हा चंद्र उगवतो. त्यानंतर हा जो मून आहे, आपल्या पृथ्वीपासून, हा पृथ्वीचा हा सॅटेलाइट आहे की नाही रे? एकमेव सॅटेलाइट आहे नॅचरली. मून हा आपल्या पृथ्वीपासून जवळ आहे का दूर आहे? दूर. जवळ पण आहे आणि दूर पण आहे. पृथ्वीपासून 3,84,000 इतका किलोमीटर आहे. सर आमच्या टेक्स्टबुक मध्ये 56,000 आहे. नाही, 3,84,400 किलोमीटर एवढा दूर आहे. सर हे पेरिगी आहे ना, हा, आणि ॲपोजिला याच्यापेक्षा लांब असतो ना. काय? पेरिगीला जवळ असतं आणि ॲपोजिला लांब असतं ना. एपोजी मीन्स? ॲपोजी म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ असतो तेव्हा, हा, लांब असतो तेव्हा. पेरिगी म्हणजे जवळ असतो तेव्हा सर्वात. पण सरासरी अंतर एवढं आहे, ते बरोबर आहे. ज्यावेळेस लांब असतो त्यावेळेस अंतर थोडं वाढतं याच्यापेक्षा, आणि जवळ असतो त्यावेळेस कमी होतं. पण हे ॲव्हरेज एवढा त्याचं काय आहे, एवढं ॲव्हरेज अंतर आहे. 7,000. हा सर, हा एव्हरेज अंतर आहे. हा ॲव्हरेज अंतर आहे. एव्हरेज अंतर आहे. ॲव्हरेज अंतर आहे. हा, ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत. आणखीन एक, आपण आपल्या लवली सॅटेलाइट, आपला जो लवली सॅटेलाइट आहे, कोणता आहे लवली सॅटेलाइट आपला? मून. आपला जो लवली सॅटेलाइट आहे मून आपल्याला आवडतो, पण मूनच्या आपण गोष्टी पण ऐकतो. चांदमामा बघलास का, अशा गोष्टी पण तुम्हाला सांगतात. मूनचा 49% एवढाच भाग आपण पाहू शकतो. सर तुम्ही शिकवलं होतं जीके मध्ये. यस. और बहुत कुछ है, कोई बात नहीं है. बहुत बहुत बढ़िया, वेरी वेरी नाइस.